मीडिया में करियर करने वाले युवा वर्ग के लिए सुनहरा मौका। पूरे महाराष्ट्र राज्य में प्रसारित होने वाले डेली न्यूज चैनल और हर समय आपके साथ इस न्यूज़पेपर के लिए आउटर, कैमरामैन, स्क्रिप्ट राइटर, वीडियो एडिटर, एरिया प्रतिनिधि, मार्केटिंग प्रतिनिधि, इन पदों पर नियुक्तियां जारी हैं। प्राधान्य: आपको अगर पत्रकारिता का अनुभव है या आप पत्रकार बनना चाहते हैं तो अवश्य संपर्क करें। संपर्क क्रमांक 9324882919। मेल ID dailynews5659@gmail.com। नमस्कार, मैं प्रणाली, आप सभी का डेली न्यूज में स्वागत है। तो चलिए बढ़ते हैं आज की कुछ ताजा खबरों की तरफ। आरपीआई नेता रवि गायकवाड़ इन्होंने अनोखे अंदाज में केंद्रीय मंत्री रामदास आठवले इनका जन्मदिन मनाया। रामदास आठवले इनके जन्मदिन के अवसर पर आरपीआई नेता रवि गायकवाड़ इनकी ओर से गरीब जनता में फल फ्रूट एवं भोजन का वितरण किया गया। सभी ने रामदास आठवले इन्हें जन्मदिन की शुभकामनाएं देकर उनके लंबे आयु की कामना की। आजच्या दिवशी खरं तर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष सन्माननीय केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांचा आज वाढदिवस साजरा करताना आम्हाला खरंच आनंद होतोय की संत गाडगे महाराज मिशन धर्मशाळा या ठिकाणी हा आज उत्सवात आम्हाला वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळते ते आम्ही आमचं भाग्य समजतोय। आमचे प्रशांत सर यांच्या या कृपेने या ठिकाणी भारत देशातले सर्व अनेक प्रकारचे रुग्ण या ठिकाणी इथं आश्रय घेत आहेत। त्याबद्दल मी प्रशांत सरांचा आणि इथल्या सर्व टीमचं मी मनापासून आभारी मानतो, आभार व्यक्त करतो। आज या ठिकाणी संघर्ष नायक श्री रामदास आठवले साहेब यांचा या संघर्षमय जीवनातील संघर्षमय वाढदिवस साजरा करण्याची आम्हाला आज या धर्मशाळेत संधी मिळाल्याबद्दल आमचे अजय सूर्यवंशी, आमचे अभिनेते, तसेच आमचे सुजित शेट्टी आणि आमचे प्रशांत सर, आमच्या अभयाताई, उषाताई, आशाताई, बेलाताई, सिद्धार्थजी कासारे, घोक्षे साहेब, आमच्या या सर्व टीमचं मी आपल्या सर्वांच्या वतीने मी मनापासून आभार मानतो। आज या ठिकाणी आम्ही आठवले साहेबांना या धर्मशाळेमध्ये जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न करू। आजच्या दिवशी आम्ही या ठिकाणी खरोखरच आम्ही इथं प्रतिज्ञा केली की या इथल्या या ज्या समस्या ज्या आहे, या रुग्णांच्या समस्या आहेत किंवा इथल्या काही इमारतीतल्या काही समस्या असतील त्या त्यांच्या नसून आम्ही आमच्या अशा आजपासून आम्ही त्या समजलेल्या आहेत आणि काही दिवसातच आम्ही या ठिकाणी संघर्ष नायक आठवले साहेब यांना आम्ही इथं या ठिकाणी आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। आम्ही किती वर्षापासून असा वाढदिवस तुम्ही आठवले साहेबांचा करता? आम्ही दरवर्षी आठवले साहेबांचा वाढदिवस साजरा करतो, परंतु या धर्मशाळेमध्ये हा आमचा पहिलाच योग आहे आणि या धर्मशाळे याच्याही पेक्षा पलीकडे जाऊन अजून डबल इमारत कशी होईल यासाठी आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न करू। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे केंद्रीय मंत्री, सामाजिक न्याय मंत्री माननीय संघर्ष नायक माननीय रामदासजी आठवले साहेब यांचा 25 डिसेंबर हा वाढदिवस आहे आणि हा वाढदिवस आपल्याला माहिती आहे जिजेसचा वाढदिवस आहे, नाताळचा वाढदिवस आहे आणि अशा माध्यमातून आज आठवले साहेब यांचा वाढदिवस आहे। चमूर तालुक्याचे अध्यक्ष रविभाऊ गायकवाड यांनी जो संकल्प केला की गाडगे महाराज ट्रस्टला या ठिकाणी अनाथ आश्रम जे आहे त्या आश्रममध्ये मदत करणं, त्यांना छोटेखानी जे आपल्या पद्धतीने जे काय सहकार्य करायचं, त्यांना शिरा, उपमा वगैरे इतर जे साहित्य आहे, फल फ्रूट आहे, हे देण्याचा संकल्प बांधलेला आहे। रिपब्लिकन पक्षाचे नेते आमच्या महाराष्ट्राच्या अभयताई सोनाने उपस्थित आहेत, आमच्या बेला मेहताजी आहेत, मुंबईच्या अध्यक्षा आमच्या उषाताई रामलू आहेत, राष्ट्रीय आमच्या सरचिटणीस आमच्या आशाताई ॲडव्होकेट आशाताई लांडगे आहेत आणि रमेशजी घोक्षे आहेत आणि या ट्रस्टचे प्रमुख प्रशांत सर देशमुख यांनी आमच्या रविभाऊजवळ कॉन्टॅक्ट केलं आणि रविभाऊने त्यांच्याजवळ कॉन्टॅक्ट केलं आणि अभिनेता अजय सूर्यवंशी आणि सुजित शेट्टी ह्या सर्व कार्यकर्त्यांनी, चंबूर तालुक्याच्या सर्व कार्यकर्त्यांनी आज गाडगे महाराज ट्रस्टच्या या अनाथ आश्रममध्ये येऊन जे खरंच आहे की गाडगे महाराजचं एवढं मोठं कार्य आहे आणि त्या कार्यामध्ये मला वाटतं छोटासा भाग नका होईना, पण रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदासजी आठवले साहेब यांचा वाढदिवस जो आहे आणि हा एका जे आपल्या विभागामध्ये या मुंबईमध्ये आलेल्या लोकांचं सहकार्य, गाडगे महाराज ट्रस्टमध्ये जे आलेली लोक आहेत त्यांना मदत करणं, खरं म्हणजे केंद्रीय मंत्री रामदासजी आठवले साहेब
मी आज देशमुख साहेबांना सांगतो की आठवले साहेबांच्या माध्यमातून एका दिवशी आपण इथे फेरी मारू आणि केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ह्या खात्यातून ह्या गाडगे महाराष्ट्र ट्रस्टला काय देता येईल का ह्याचा आपण संकल्प करूया. आणि आज BJPचं ऑफिस बाजूला आहे आणि ह्या माध्यमातून आपण हे सर्व मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये ह्या ट्रस्टला गाडगे महाराष्ट्र असू द्या किंवा ह्या ट्रस्टला मदत करणं हे आपला आदय कर्तव्य आहे. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि महिला कार्यकर्त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि रविभाऊचं जास्तीत जास्त अभिनंदन करतो की हा जो संकल्प आहे गाडगे महाराष्ट्र ट्रस्टमध्ये येऊन आठवले साहेबाचा वाढदिवस कुठे करायचा. संघर्षमय नेते नामनाथजी आठवले साहेबाचा वाढदिवस हा गाडगे महाराष्ट्र ट्रस्टमध्ये केला पाहिजे असा संकल्प बांधला देशमुख साहेबाजवळ कॉन्टॅक्ट करून रवी गायकवाडींनी आणि तो कार्यक्रम आज इथे आपल्या येणारे जे पेशंट आहेत येणाऱ्या ह्या गाडगे महाराष्ट्र ट्रस्टमध्ये जे अनाथ जी माणसं आहेत किंवा ज्यांना जे काय सहकार्य करायला पाहिजे ते मुंबई प्रदेशच्या वतीनं मी आपल्या सहकार्य करायचं आठवले साहेबांना विनंती करणार आहे. रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं आणि मुंबई प्रदेशच्या सर्व महिला कार्यकर्त्या आणि सर्व कार्यकर्त्याच्या वतीनं मी आठवले साहेबांच्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो. जय भीम, जय महाराष्ट्र, जय भारत. अध्यक्ष रवि गायकवाड़ जी ने जो कॉन्सेप्ट रखा है यहाँ पर आकर जन्मदिन मनाने का केंद्रीय मंत्री जी का, कैसा रहा ये कॉन्सेप्ट, क्या कहेंगे? ये बहुत अच्छा कंसेप्ट रहा है. भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के गुरु निष्काम कर्म योगी संत गाडगे बाबा रहे हैं. अपना भारत देश यह साधु संतों का देश है. महाराष्ट्र यह साधु संत ऋषि मुनियों का प्रदेश है. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम से लेके संत गाडगे महाराज तक जिन्होंने मानव सेवा यही ईश्वर सेवा है. देश के जो जिन्होंने अपने भारत देश की जो घटना लिखी है, घटना समिति के जो अध्यक्ष थे भारत रत्न डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर के दिए हुए रास्तों पर चलने वाले हमारे जिनको देश में पूरा जाना जाता है ऐसे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के जो राष्ट्रीय अध्यक्ष है संत गाडगे बाबा के परम भक्त है आदरणीय रामदास जी आठवले साहब का जो जन्मदिन है. चेंबूर तालुका के जो अध्यक्ष है हमारे मित्र आदरणीय रवि जी गायकवाड़, उन्होंने इस धर्मशाला में आए हुए देश के कोने कोने से जो कैंसर पेशेंट यहाँ आते हैं उनके लिए फल का वितरण यहाँ रखा है. उन्होंने सभी 550-600 लोगों के लिए नाश्ता का भी आयोजन किया है क्योंकि ये मानव सेवा है. देश के कोने कोने से जो कैंसर पेशेंट आते हैं वो दुखी रहते हैं और जो भी इस धर्मशाला में आता है कैंसर पेशेंट वो अच्छा होके जाता है क्योंकि मुंबई के अनेक दानदाताओं के माध्यम से सेवा का जो ये महायज्ञ है गए 35 साल से चल रहा है. मैं आज सभी को धन्यवाद देता हूँ. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया के मुंबई प्रदेश के अध्यक्ष आदरणीय श्री सिद्धार्थ भाई जी जो हमारे एक बहुत सालों से हमारे मित्र हैं और सभी कैंसर पेशेंट की ओर से धर्मशाला ट्रस्ट की ओर से गाडगे बाबा के चरणों में हम प्रार्थना करते हैं कि रामदास जी आठवले साहब को संत गाडगे बाबा बड़ी लंबी आयु दे और उनका जो शरीर है वो तंदुरुस्त रहे. डेली न्यूज़ को सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे.